दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांनाच दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या असतीलच. सुट्ट्यामध्ये कोणी फिरायला जातात, तर कोणी घरातच गोडधोड खाऊन सुट्टी मनवितात आणि आपापल्या देवांची पूजा करतात. आपल्या भारतीय राज्यघटनेने आपणा सर्वांनाच श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे. देशातील सर्व धर्मांना समान स्थान आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीस धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क देण्यात आला आहे. आपल्या भारतीय संविधानाने कलम 14 समानतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार दिला आहे. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कोणत्याही कारणावरून कोणत्याही नागरिकांसोबत भेदभाव होणार नाही. कायद्याने स्त्री पुरुष समानता दिली आहे. ज्या कामाचा पुरुषांना जेवढा पगार त्याच कामाचा तेवढाच पगार स्त्रीचा आणि विशेष म्हणजे स्त्रियांना प्रसूती रजा ज्या सुट्ट्या स्त्रियांना मिळतात त्या फक्त बाबासाहेबांमुळेच आणि सरकारी कर्मचाऱ्यांना कामाची जी मर्यादित वेळ आहे ती बाबासाहेबांमुळेच मिळत आहे. म्हणून या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आपण बाबासाहेब पण आठवू. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये लिहिले आहे की आम्ही भारताचे लोक भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही घडविण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू. बाबासाहेब जेव्हा कामगार मंत्री होते तेव्हा त्यांनी मजुरांच्या हिताचे कायदे केले. त्यांनी एक जाहीरनामाच काढला होता. त्या जाहीरनाम्यामध्ये भूमिहीन गरीब लोक, शेतकरी आणि कामगार यांच्या हिताचे कायदे करण्याची तरतूद केली होती. मजुरांना नोकऱ्या देण्याविषयी, नोकरीत वाढ करण्याविषयी, मजुरांच्या कामाच्या तासाची मर्यादा कमी केली. कामाचे वेतन व भर पगारावरून रजा घेण्याची सोय बाबासाहेबांनी केली. कामगारांसाठी स्वस्तामध्ये राहण्याची आरोग्यदायक वसतिस्थानांची व्यवस्था आणि कायदे केले. बाबासाहेबांनी भूमिहीनांसाठी जमिनी देण्याचे कायदे केले होते. म्हणूनच सर्वच भारतीयांना बाबासाहेब आठवणे महत्त्वाचे आहे.